आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी पिस्टलसह राऊंड बाळगणाऱ्या चौघांना अटक, येरवडा पोलिसांची कामगिरी, एका अल्पवयीन बालकाचा आरोपींमध्ये समावेश। दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर रील्स तयार करून पिस्टल आणि राऊंडर बाळगणाऱ्या चौघांना येरवडा पोलिसांनी जेरबंद केलं आहे। गंभीर बाब म्हणजे यामध्ये एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे। या प्रकरणी रोहन रमेश पवार वय वर्ष 18 राहणार पगडे वस्ती चरोली, अभिजित उमेश अवजरे वय वर्ष 18 राहणार पिसोळी पुणे आणि श्याम घन संतोष गायकवाड वय वर्ष 19 राहणार झेंडेवाडी पुरंदर यांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संगमवाडी येथे दत्त मंदिराच्या मागे 2 संशयित युवकांकडे देशी बनावटीचे पिस्टल असल्याची गोपनीय माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार सुशांत भोसले आणि सूरज उंबासे यांना मिळाली होती। तात्काळ तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याजवळ असलेले एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक राऊंड हस्तगत करण्यात आली। त्यांनी हे पिस्टल त्यांच्या मित्राकडून घेतल्याची माहिती दिली। अधिक तपासात हे सर्व युवक महाविद्यालयीन विद्यार्थी असून सोशल मीडियावर रील्स तयार करून दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हे पिस्टल आणि राऊंडर जवळ ठेवल्याचे सांगितलं। हे सर्वजण सामान्य कुटुंबातील असून सोशल मीडियावर रील्स बनवत असतात। पिस्टलचे रील्स तयार करून सोशल मीडियावर दहशत निर्माण होईल असा त्यांचा समज होता। या प्रकरणी येरवडा पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून या चौघांना ताब्यात घेण्यात आला आहे। अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे छगन कापसे, श्रीमती पल्लवी मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, अनिल शिंदे, सूरज उंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत। ॲक्शन महाराष्ट्र सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।